मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे आणि आता सगळ्यांच्या नजरा उद्या होणारं मतदान आणि मतदानानंतर 16 तारखेला मतपेटीतनं बाहेर येणाऱ्या निकालाकडे लागलेले आहेत. आणि नेमकं ही मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रत्येक पक्षाने आपल्यासाठी प्रतिष्ठेची केली होती आणि त्याचमुळं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रत्येक पक्षासाठी का आणि किती महत्त्वाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपले या संपूर्ण प्रचारादरम्यान या प्रचाराचं जवळून कव्हरेज करणारे आपले NDTV मराठीचे सगळे सहकारी आहेत. सागर कुलकर्णी आहेत, ऋतिक गणकवार आहे, जुई जाधव आणि विशाल पाटील आहेत. सुरुवातीला आपण सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. सागरजी, एकूण मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आणि हा प्रचार बघता भाजपासाठी तुम्ही ज्या ज्या बीट बघता त्यासाठी किती महत्त्वाचा हा प्रचार होता, कुठल्या मुद्द्यांवर होता आणि मुंबई महानगरपालिका किती महत्त्वाची आहे भाजपासाठी? आपण मुंबई महापालिकेच्या पुढेच उभारलो आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये इथे नेमकी सत्ता कोणाची हे असं स्पष्ट होणार आहे. मुळात भाजपसाठी ही निवडणूक यासाठी महत्त्वाची की एका बाजूला केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीसांचं मेजॉरिटीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ताकद सरकार आहे. आणि नंतरनं प्रश्न उपस्थित झाला होता की 2017ला अवघ्या 2 जागा उभाटा तत्कालीन शिवसेनेपेक्षा कमी असतानाही देवेंद्र फडणवीसांनी ती स्वतःची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात अलगद दिली गेली होती. अर्थात त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेत होते. कालांतराने 2019ला जे घडलं त्याच्यामध्ये फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला असं त्यांना वाटतं आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. या सगळ्या घडामोडीनंतरनं ही निवडणूक होती. आत्ताची निवडणूक भाजपसाठी एक महत्त्वाची यासाठी आहे की एकतर त्यांचा प्रचाराचा अजेंडाच ट्रिपल इंजिन आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार असताना जर करायचं असेल मुंबई महापालिकेची डेव्हलपमेंट करायची असेल तर इथली स्थानिक स्वराज्य संस्थेची जी मुख्य महापालिका आहे ती त्यांच्या ताब्यात असणं आवश्यक आहे. आणि भाजपने त्याच दाव्यावर या संपूर्ण निवडणुकीत प्रचार केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ही निवडणूक झालेली आहे. भलेही पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता, अमित शहांचा फोटो होता, JP नड्डांचा फोटो होता, पण भाजपाचा एकमेव चेहरा देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याच चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली. मुंबईमध्ये त्यांनी जवळपास 6पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि या प्रचाराच्या दरम्यान जर पाहिलं तर त्यांचा जो कॅम्पेन प्रकार होता तो पूर्ण डेव्हलपमेंट फोकस होता. यामुळे देवेंद्र फडणवीसांना सिद्ध करायचं आहे की या महाराष्ट्राचा चेहरा सर्वेसर्वा ते आहेत. मुंबई जी भाजपाची मुळात पहिल्यापासून एक शहरी वोट बँक आहे, अशा ठिकाणी मुंबई महापालिका देवेंद्र फडणवीसांच्या फक्त चेहऱ्यावर निवडणूक जिंकेल. आणि मुळात याच्यामध्ये त्यांना दुसरा बदला घ्यायचा आहे की ज्या उद्धव ठाकरेंना त्यांनी सर्वस्वी सगळी मदत केली तरी देखील उद्धव ठाकरेंचे पाठीत खंजीर खुपसला, त्याचं उत्तर ते राजकीय पद्धतीने या निवडणुकीत देऊ पाहत आहेत. त्यामुळे भाजपसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही निवडणूक आहे. मुंबईमध्ये भविष्यामधले अतिशय वेगवेगळे मोठे प्रकल्प हे राज्य सरकार, महापालिका आणि इथल्या जे MMR रिजनच्या अंडर येणारे यंत्रणा आहेत त्याच्या अखत्यारीत आहेत. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांसाठी या सगळ्या गोष्टींवर स्वतःचं एक हाती शासन असणं किंवा त्यांचं सरकार असणं हे फार महत्त्वाचं आहे. अशा दृष्टिकोनातनं ही निवडणूक भाजपासाठी फार महत्त्वाची आहे. भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची काय हे सांगण्यात आलंय. आपल्यासोबत विशाल आहे. विशाल, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका किती महत्त्वाची ही निवडणूक होती? कुठले मुद्दे प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांच्या भाषणातनं असेल किंवा त्यांच्या शिवसेनेच्या प्रचारातनं पुढे येताना बघायला मिळत होते? नक्कीच अक्षय, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी प्रचार केलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं, जसं ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे किंवा त्यांना राजकीय मुंबईत वजनदार अशी ती निवडणूक आहे, तशीच शिंदेंनाही त्याच पद्धतीची आहे. कारण का त्या शिवसेना 2 झाल्यानंतर जवळपास ठाकरेंमधले 50पेक्षा अधिक नगरसेवक हे शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनासुद्धा मुंबईत स्वतःचं वर्चस्व ठेवणं, कारण का शिवसेनेची ओळख ही मुंबई आहे. किती काही झालं तरी शिवसेना पक्षाची ताकद ही मुंबईच म्हणून पाहिली जाते. ठाणे किंवा इतर शहरांना शिवसेनेला जोडलं जात नाही. दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं प्रचार झालेला आहे, एकनाथ शिंदेंनी प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये लाडक्या बहीण योजनेचाच मारा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान केला. त्यांनी शाखाशाखांना भेटी दिल्या, रोड शो केले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने हाच मुद्दा धरला की आम्ही लाडकी बहीण योजनाचे पैसे महिलांना देतोय आणि उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीमधले नेते असतील हे प्रामुख्याने ही योजना कशा पद्धतीनं बंद करू पाहतायत. एकनाथ शिंदे यांच्याकडनं सातत्यानं भ्रष्टाचाराच्या बाबतीत मुद्दे घेतले गेले. याच्यामध्ये रस्त्यांवरती पडलेले खड्डे असतील,
कॉन्ट्रॅक्टरांच्या बाबतीत झालेले गैरव्यवहार असतील त्याचे मुद्दे घेतले. मुंबईचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं चालू आहे आणि मी माझ्या कार्यकाळात काय केलं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोडचा प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुद्दा घेण्यात आला. त्याचा श्रेयवादाची लढाई जी आहे ही आपण पाहिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जरी इतर महानगरपालिकांमध्ये किंवा नगरपालिका निवडणुकांमध्ये जे यश त्यांना मिळालं तेच यश त्यांना मुंबईत ठेवणं असं एक आव्हान असणार आहे. कारण का जवळपास 90 जागा त्यांनी मागून घेतलेल्या आहेत. त्याही बार्गेनिंग इतक्या लेवलला गेलं होतं की ही युती तुटते की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली होती आणि शेवटी 90 जागा त्यांनी मागून घेतलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा एक प्रकारे जशी ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे तशीच ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुंबईतलं वजन दाखवण्यासाठी किंवा शिवसेनेची ताकद मुंबईत आहे हे दाखवण्यासाठी तितकीच त्यांना सुद्धा महत्त्वाची आहे. अक्षय, आपल्यासोबत जुई जाधव आहे. जुई, काँग्रेसनी आपण बघतोय की खरं तर एक नवा प्रयोग काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये राबवला. वंचितशी हातमिळवणी केली कधी नव्हे ते आणि राष्ट्रवादी, कारण पारंपरिक त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी होता, मात्र असं न करता त्यांनी नवा प्रयोग राबवला आहे. त्यांच्यासाठी कितपत महत्त्वाची ही निवडणूक मानली जाणार? अक्षय, काँग्रेससाठी निवडणूक अत्यंतच महत्त्वाची मानली जाते, कारण का काँग्रेस ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कायमच विरोधाच्या भूमिकेमध्ये राहिले आणि आपण हे पाहतोय की कधी नव्हे तो एक मोठा प्रयोग जो आहे तो हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केला आहे, ते म्हणजे वंचितसोबत युती करून. मात्र कालांतराने जर आपण घडामोडी पाहिल्या तर मग वंचितसोबत युती करून काँग्रेस नेत्यांना पछतावा होतोय का असाच सवाल त्यांच्या नेत्यांमध्ये उपस्थित झाला होता. कारण का आधी एकत्रित सगळेजण आले, एकत्रित कॅमेरा पुढे सगळेजण आले, जागा वाटपाची चर्चा देखील एकदम योग्यरित्या पार पडली. मात्र ऐन फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी वंचितने काँग्रेसला काही जागा परत केल्या आणि यामुळे काँग्रेसला ठराविक जागा म्हणजे जवळपास 16 जागांवर आपले उमेदवारच देता आले नाही. त्यामुळे आता एकंदरीत 152 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार दिले आहेत, तर 50 जागांवर वंचितने आपले उमेदवार दिले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पारंपरिकरित्या या महानगरपालिकेमध्ये आणि युती जी आहे ती राष्ट्रवादीसोबत झालेली होती काँग्रेसची, परंतु राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणाला शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेसोबत जाणं पसंत केलं आणि त्या बाजूने देखील काँग्रेस एकटी पडली. त्यामुळे काँग्रेसकडे वंचित शिवाय आणि जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आता 152 जागा आहेत, त्या 152 जागांवर काँग्रेस नेमकं किती आपण पाहतोय जागा जिंकू शकतात याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का यंदाच आपण काँग्रेसचं कॅम्पेनिंग पाहिलं तर त्यांनी एकच स्लोगन घेतला होता, ते म्हणजे की विवाद नको विकास हवा. म्हणजे आत्ताच त्यांच्या म्हणण्यानुसार की इतर जे पक्ष आहेत ते जातीयवाद करतायत, हिंदू असेल, मुस्लिम असेल, मराठी असेल, हा वाद सुरू आहे. परंतु काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो केवळ विकासावर बोलतोय. म्हणजे मुंबईच्या हवेचा प्रश्न असेल किंवा खड्ड्यांचा प्रश्न असेल, मुंबई महानगरपालिकामधील नोकऱ्यांचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस बोलतोय असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जो काँग्रेस गेल्या निवडणुकीमध्ये केवळ 31 जागांवर त्यांनी खरं तर संपुष्टता मांडली होती, तो काँग्रेस आता या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने खरं तर आपली बाजी मारतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीमध्ये एक मोठा गेम चेंजर देखील ठरू शकतो. कारण का जर कट टू कट निकाल लागले ठाकरेंच्या बाजूने आणि महायुतीच्या बाजूने तर काँग्रेस नेमकं कोणाच्या बाजूने उभं राहते आणि काँग्रेसच्या मदतीनेच महापौर होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार. पुन्हा विशालकडे येईल. विशाल, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तुम्ही कशा पद्धतीने बघाल? आणि उद्धव ठाकरे, कारण गेल्या वेळी सागर सरांनी सांगितलं की त्यांचा महापौर होता, खरं तर तो महापौर भाजपाने सहज देऊ केलेला महापौर उद्धव ठाकरेंना होता कुठल्याही राज्यातलं सरकार स्थिर ठेवण्यासाठी. यावेळी उद्धव ठाकरेंसाठी का आणि किती महत्त्वाची आहे मुंबई महानगरपालिका? मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाईच आहे असं आपण म्हणावं लागेल. आणि त्यांच्यासोबत असलेली मनसेबाबत तू बोलशीलच, पण ज्या पद्धतीनं शिवसेनेचे 84 नगरसेवक त्यावेळेला होते, त्यावेळेला भाजप त्यांचीही सत्ता किंवा त्यांचा महापौर बसवू शकले असते. मात्र त्यावेळची समीकरणं पाहता उद्धव ठाकरेंचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवरती पाहायला मिळाला. त्यानंतर 19 नंतर 2022मध्ये शिवसेनेचे 2 भाग झाले, एकनाथ शिंदे बाजूला गेले. त्यातलेच जवळपास 50पेक्षा अधिक नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर चॅलेंज निर्माण झाले, कारण का शिवसेनेचे मतदार हे विभागले गेले, जरी आता त्यांच्यासोबत मनसे असली तरी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत ही अस्तित्वाची लढाई आहे आणि प्रचारही तसाच झाला. आपण प्रचार जर पाहायला गेला तर दोन्ही ठाकरे बंधूंकडनं ही अस्तित्वाची लढाई आहे, ही शेवटची लढाई आहे, मुंबईकरांसाठी लढाई आहे, मराठी माणसासाठी लढाई आहे, हे मुद्दे प्रामुख्यानं घेतले. आणि शिवाजी पार्कमधल्या सभेनंतर एक मुंबईत ते वातावरणसुद्धा
तयार झालं, तशा पद्धतीची स्थिती तयार झाली. मतदार जे आहेत किंवा मराठी माणूस जो आहे हा आता बोलू लागलेला आहे. मी आत्ता ही युती फक्त काही उद्धव ठाकरे यांची नाही आहे, मनसेसाठी सुद्धा ही अस्तित्वाची लढाई झालेली आहे. तू मनसेमध्ये अनेक बैठका कव्हर केलास, कशा पद्धतीनं जागा वाटप चालू होतं, दोन भावंडांनी अत्यंत गुप्तता पाळली आणि मग हे सगळं जागा वाटप झालं. तुला आत्ता काय वाटतं, कारण का मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. एकंदरीत तुझं या सगळ्या निवडणुकींच्या बाबतीत राज ठाकरेंसाठी किती महत्त्वाची निवडणूक आहे? नाही, एकूण आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माणसाठी सुरुवात ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली या संपूर्ण चर्चेची, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे नो प्रॉफिट नो लॉस म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना याकडे बघत होती. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंकडे कुठलेही नगरसेवक नव्हते. जे काय बोटावर मोजण्या इतके नगरसेवक आले होते 7, त्या 7 पैकी 6 नगरसेवक आधीच उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते आणि यानंतर राहिला एक नगरसेवक होता, त्यांनी देखील शेवटच्या क्षणी राज ठाकरे यांची साथ सोडली होती. अशा वेळी आपलं सर्वस्व गमावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सगळंच गमावलं होतं. विधानसभेतली कामगिरी असेल, लोकसभा त्यांनी लढवली नाही, विधानसभेत त्यांचं खातं खुलू शकलं नाही. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्याकडे नो प्रॉफिट नो लॉस होता. मात्र राज ठाकरे यांची प्रामुख्यानं आणि राज ठाकरेंच्या पक्षातील काही नेत्यांची प्रामुख्यानं एकच इच्छा होती, म्हणजे 2 ठाकरे बंधूंनी आता एकत्र आलं पाहिजे. राज्यामध्ये ज्या पद्धतीचं स्थित्यांतर सत्तांतर झालं होतं एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर, आणि त्यामुळं एक वातावरण निर्मिती एकूण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना भावनिकरित्या मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाने एक वातावरण निर्मिती केली होती की 2 भावांनी एकत्र यावं. त्यामुळे राज ठाकरे यांनी देखील कुठल्याही परिस्थितीत किंतु परंतु किंवा रस्सी खेच न ठेवता अवघ्या 53 जागांवर समाधान मानलं होतं, ज्यातली एक जागा डिस्क्वालिफाय झाली. 52 जागावर फक्त राज ठाकरे मुंबईमध्ये निवडणूक लढत आहेत. त्यामुळं हे स्पष्ट आहे की एक हाती राज ठाकरेंची सत्ता मिळणं न मिळणं हे तर चित्र स्पष्ट आहे. मात्र राज ठाकरे यांच्यासाठी 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आणि हे सगळा गाडा राज ठाकरे एक हाती सुरुवातीला ओढून नेत होते. जरी उद्धव ठाकरे स्वतः आम्ही दोघं भाऊ एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय असं सांगत असले तरी यात मराठीच्या मुद्द्यांवरती राज ठाकरे यांची परखड भूमिका, परखड मत, त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं नेतृत्व हे आपण गेल्या अनेक काळापासून बघत होतो. सुरुवातीच्या काळात जागा वाटप झालं, उमेदवारी दाखल झाली आणि यानंतर देखील वातावरण काही फारसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी तितकीशी वातावरण निर्मिती झाली नव्हती. साधारण जागा वाटपानंतर 2 दिवस राज ठाकरे घराबाहेर देखील पडले नव्हते. मात्र ह्यानंतर जी 11 तारखेला शिवाजी पार्कवर सभा झाली, राज ठाकरे यांनी शाखा भेटीगाठी सुरू केल्या आणि एकूण 4ही नेते त्यांचे आपण जर म्हणायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2 बंधू 2 दिशेने फिरत होते, तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील शाखांमध्ये फिरत होते आणि विकासाचा मुद्दा काहीसा त्यांच्या माध्यमातून बाजूला ठेवण्यात आला होता. मात्र मराठी माणूस, मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, यासोबतच एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीचं पुकारलेलं बंड, ह्याच प्रामुख्यानं गोष्टी त्यांच्या रडारवर होत्या आणि मराठी माणूस, मराठी माणसासाठी ही शेवटची लढाई, हे सगळं एकूण हा थॉटच मुळात राज ठाकरे यांनी दिला. ज्यावेळी हिंदी ही भाषेचा समावेश प्राथमिक शिक्षणात करायचा, त्यामुळं आता नेमका हा नवा प्रयोग आहे आणि या नव्या प्रयोगाला कशा पद्धतीनं साथ देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि शेवटी राज ठाकरे यांच्यासाठी खातं खुलणं आणि कसा बसा पक्ष, जरी रस्त्यावर पक्ष असला तरी सभागृहामध्ये पक्ष कुठल्या ना येन केन प्रकारे काही बसला जागा वाटपात, अनेक जण त्यांना सोडूनही गेले. नक्कीच राज ठाकरे यांना अनेक जण सोडून गेले आणि त्याची खंत आणि त्याचे काही परिणाम होईल हे राज ठाकरे यांना स्वतः माहिती आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांना कुणालाही दुखवायचं नव्हतं. अनेक लोक अशी सोडून गेली की जी लोक राज ठाकरे यांच्यासोबत पहिल्या दिवसांपासून होती, जी आंदोलनाचे चेहरे होते राज ठाकरे यांच्या, हे राज ठाकरे यांना स्वतःला देखील माहिती आहे. मात्र राज ठाकरे या युतीसाठी, ठाकरे बंधूंच्या युतीसाठी जी निगोशिएशन करणारे नेते होते त्यामध्ये कुठेतरी गल्लत झाली आणि त्यामुळे काही नेते सोडून गेले. म्हणूनच राज ठाकरेंना त्यांच्या इतक्या महत्त्वाच्या शिवाजी पार्कच्या सभेच्या पहिल्याच दिवशी त्या लोकांसाठी दिलगिरी व्यक्त करावी लागली. याचा अर्थ राज ठाकरेंना देखील कळून चुकलं की आपली जी लोक सोडून गेले ती चांगली आणि महत्त्वाची लोक सोडून गेले. नक्कीच अक्षय, आता दुसरा पार्ट म्हणजे आपण प्रमुख पक्षांबद्दल बोललेलोच आहे. इतर पक्षांच्या बाबतीत तू ऋतिकची ऋतिक, आपण बघतो की मुंबईतले इतर जे काही पक्ष आहे, समाजवादी पार्टी असेल, MIM असेल, हे पक्ष देखील तुलनेने जरी कमी असले तरी मुंबईच्या राजकारणाच्या समीकरणावर यांचा मोठा परिणाम पडतोय. कशा पद्धतीने सध्या MIM असेल, समाजवादी पार्टी असेल, इतरही जे आपण घटक छोटे पक्ष म्हणतो ह्यांचं या महानगरपालिका निवडणुकीत कामगिरी असणार आहे? सर्वप्रथम आपण बोलूया, जेव्हा ही निवडणूक घोषित झाली तेव्हा आपण बघतोय की 2 ते 3 प्रमुख मुद्द्यांवरती ही निवडणूक म्हणतो आपण ती चर्चेत ठरते. मराठी महापौर, त्याच्यानंतर खान महापौर
खान महापौर होऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंना जर मतदान केलं तर ते खान महापौर बसवतील, हिंदू महापौर किंवा अमराठी महापौर. या 4 मुद्द्यांवरती ही निवडणूक कुठेतरी चर्चेचा भाग बनली जाते. त्यातच महत्त्वाचं म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे तर जोरदार आक्रमकपणे म्हणतात की खान महापौर हा मुंबईचा होऊ द्यायचा नाही आहे. त्यामुळे कुठेतरी जी खान कम्युनिटी असेल, शेख कम्युनिटी असेल, सय्यद कम्युनिटी असेल, यांना या संदर्भात प्रश्न पडला आहे की आम्ही मुंबईकर नाही का, किंवा आम्ही भारतीय नाहीत का, आम्ही का महापौर होऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्या खान, सय्यद, शेख यांच्यासाठी जे प्लॅटफॉर्म्स आहेत, आपण बघतोय की सपा असेल, MIM असेल, काँग्रेस असेल, ते अमित साटम यांनी जे वक्तव्य केले त्याच्या विरोधात कुठेतरी त्यांच्या मनामध्ये राग, आपण साहजिक आहे राग येणं, आणि हा राग जो आहे तो मतपेट्यांमधून या पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो मोठ्या प्रमाणात. आपण बघतोय की समाजवादी पक्षाला मागच्या वेळेस 6 जागा होत्या, MIMला 2 जागा होत्या. नक्कीच या जागा वाढण्याची यंदा शक्यता आहे, कारण की खान महापौरचा जो मुद्दा चर्चेत आलेला होता, त्यामुळे ती कम्युनिटी जी आहे ती यांना जोरदार मतदान करणार. सागर सर, आपण जर दुसरीकडे बघितलं तर कुठले प्रचारात जे काही मुद्दे भाजपाकडनं राहून गेले असं वाटतंय का, की ज्या मुद्द्याला देखील भाजपाने हात घालणं गरजेचं होतं, आणि एकूणच ही सगळी गोळाबेरीज बघता भाजपाच्या वाट्याला किती नगरसेवक येईल सध्या असं चित्र आहे? या संपूर्ण निवडणुकीत जवळपास असं दिसून येतं की उद्धव ठाकरे आणि मनसे हे दोघेही भाजपाला मराठी या मुद्द्यावरनं अडचणीत आणू पाहत होते. पण भाजपाचा अजेंडा हा स्पष्ट होता की मराठीपेक्षा हिंदुत्व. कारण की हिंदुत्व ही ज्यावेळेस मुद्दा काढतो त्यावेळेस राज ठाकरेंची अप्रत्यक्षरित्या ती कोंडी होते. कारण की यापूर्वी ज्यावेळेस शिवाजी पार्कमध्ये आपण बघितलं की भगवी शाल घालून राज ठाकरे प्रचार करत होते भाजपाचा लोकसभेच्या वेळेस, तेच राज ठाकरे आज कोणतेही भाष्य करत नाहीत हिंदुत्वाविषयी, फक्त मराठीचा मुद्दा लावून घेत आहेत. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरनं अडकवणं हा भाजपाचा एक अजेंडा होता की तो सक्सेसफुल झाला असं म्हणावं लागेल. दुसरीकडे हिंदुत्व या विषयासाठी किरीट सोमय्या, अमित साटम, लव जिहाद वोट जो मुद्दा काढत होते तो शेवटपर्यंत त्यांनी ठेवला. दुसरीकडे नितेश राणे, इतर आक्रमक जे नेते आहेत की ते हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट तितक्याच अधोरेखित करत होते. याच्यावरून स्पष्ट दिसत होतं की भाजपाला हिंदुत्व या अजेंड्यावर काम करायचं होतं, आणि हिंदुत्व या अजेंड्यावरच सर्व मराठी असतील, अमराठी असतील, असे सगळे लोक जवळ करायचं काम भाजपाने या पूर्ण प्रचार यंत्रणेत केल्याचं दिसून येतं. एकूण साधारण किती नगरसेवक भाजपाचे निवडून येतील असं वाटतंय? काय साधारण अंदाज काय वाटतं? मागच्या वेळी जर पाहिलं तर 54% मतदान आसपास मुंबई महापालिकेमध्ये झालं होतं. यावेळी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे की एकतर 11 ते 12 लाखच्या आसपास दुबार नावं कमी झालेली आहेत. त्यामुळे मतांचा फुगवटा जो होता आणि टक्केवारी कमी अशी दिसत होती, ती यंदा होणार नाही आहे. त्यामुळे मतांची जी टक्केवारी मतदानाची आहे ती अपेक्षित आहे की ती जास्त होईल. जर असं झालं तर भाजपासाठी लास्ट टाईम 82 जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यावेळेस अपेक्षित असं दिसून येतं की भाजपाला जवळपास 85 ते 95च्या आसपास त्यांनी टार्गेट ठेवलेलं दिसून येतं आहे. अर्थात मतदान किती प्रमाणात होतं आहे, कोणत्या कम्युनिटीमध्ये होतं आहे, याच्यावर खूप काही डिपेंड आहे. पण जवळपास आकडा जर पाहिला तर 75 ते 85 या साधारणतः आकडा भाजपासाठी एक विन राहील. किंवा त्यापेक्षा मतदान चांगलं झालं, हिंदू बेल्टमध्ये झालं, हिंदुत्व म्हणून झालं, तर भाजपाचा गेन ह्यापेक्षा अधिकही असू शकतो. विशाल, एकूण एकनाथ शिंदेंच्या काय वाटतं की एकनाथ शिंदेंच्या सभांमध्ये, प्रचारामध्ये कुठला मुद्दा राहून गेला मुंबईकरांसाठीचा, आणि एकनाथ शिंदेंच्या वाट्याला किती नगरसेवक येण्याची सध्या शक्यता आहे? एकंदरीत जर पाहायला गेलं, एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं त्यांचं अजूनही त्याच कार्डवरती विश्वास आहे, जे कार्ड म्हणजे लाडकी बहीण योजना. याच योजनेचं कार्ड त्यांनी मुंबई महानगरपालिकेत वापरायचा प्रयत्न केला आहे. कारण का एकनाथ शिंदेंनी प्रचार दौरे केले, मुंबईत शाखांना भेटी दिल्या, तिथे संवाद साधला. त्यांनी प्रामुख्यानं हाच मुद्दा, लाडकी बहीण योजना हाच त्यांनी मुद्दा घेतला आहे. 90 जागा ते लढतायत. मात्र एकनाथ शिंदेंना साधारणतः म्हणजे एक वस्तुस्थिती पाहता किंवा एक वातावरण पाहता त्यांना 35 ते 45च्या दरम्यान जागा मिळतील. जी काँग्रेस आणि वंचित जे काय कुठल्या इक्वेशनवर एकत्र लढले, तर काय वाटतं किती जागांपर्यंत ते पोहोचतील? आपण जर पाहिलं तर मग काँग्रेसने गेल्या निवडणुकीमध्ये 31 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांचे 21 उमेदवार हे म्हणजे त्यांच्या 21% उमेदवारांनी जागा कमी झाली होती. परंतु आता आपण जर पाहिलं तर मग वंचित आणि काँग्रेस एकत्र लढत आहे. त्यामुळे वंचितची देखील साथ त्यांना आहे. बहुतेक काँग्रेसने फोकस जो आहे तो मुस्लिम मतदारांवर केला आहे, जो काँग्रेसचा एक वोटिंग टक्का राहिला आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर मग बहुतांश जे मुस्लिम मतदार आहेत त्यांना ठाकरे हवेत असंच एक चित्र तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे याचा फटका काँग्रेसला किती बसतो हे देखील पाहणं महत्त्वाचं
महत्त्वाचं राहणार आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर मग काँग्रेसच्या 20पर्यंत जागा ह्या निवडून येतील असं म्हटलं जात आहे, परंतु त्याच्यात आता वंचितची किती साथ त्यांना मिळते यावर सगळं गणित आता अवलंबून आहे. विशाल, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा ज्या प्रकारे प्रचार झाला, एकूण वातावरण निर्मिती दोन ठाकरे बंधूंनी केली, असं बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चे नगरसेवकांची संख्या कितीपर्यंत जाईल असं वाटतंय? ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी प्रचार केलेला आहे, राज ठाकरेंनी प्रचार केलेला आहे आणि मुंबईत मराठी माणसाला एक चित्र आता समोर आलेलं आहे की बुडत्याला काडीचा आधार, अशाच पद्धतीची स्थिती मुंबईत एक प्रकारे हे वातावरण तयार झाले. आणि आज आपण लोकांमध्ये फिरताना मराठी माणूसही याच मुद्द्यांवरती बोलू लागला आहे. जर मराठी मतदार मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जर तितक्या ताकदीनं मतदानाला उतरला तर उद्धव ठाकरे 70पर्यंत जाऊ शकतात, अशा पद्धतीची स्थिती सध्या मुंबईत आहे आणि ती नाकारता येत नाही. आपल्यासोबत ऋतिक गणकवार आहे. ऋतिक, एकूण काय सांगशील तू? हे जे छोटे पक्ष आहे, तू सांगतोय की सय्यद असेल, खान कम्युनिटी असेल, ज्यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म मानला जातो, काय वाटतं हे जर मतदान कशा पद्धतीने होईल असं वाटतं आणि कुठपर्यंत हे पक्ष मजल गाठू शकतात? ज्या प्रकारे हिंदू हां, ज्या प्रकारे आपण बघतोय की भाजपने हिंदुत्वाची कास धरत खान महापौर होऊ देणार नाही अशा पद्धतीचा जो प्रचार आहे सुरुवातीपासूनच केला. हां, तसंच दुसरीकडं जे खान कम्युनिटी जी आहे ती आपण बघतो की जोरदार मतदान जे आहे या पक्षांना करणार असल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या वेळेस 6 जागा ज्या आहेत त्या सपाच्या होत्या आणि 2 जागा MIMच्या होत्या. नक्कीच सपाच्या काहीशा जागा 5पर्यंत येऊ शकतात, MIMच्या जागा ज्या आहेत त्या 3 ते 4पर्यंत येऊ शकतात. जी दुसरी जी देखील राष्ट्रवादी आहे, दुसऱ्या राष्ट्रवादीचं खातं कशा पद्धतीचं खुलेल असं वाटतंय आणि त्यांचं प्रचाराकडे तू कसं बघशील? राष्ट्रवादी खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं आधीपासूनच राष्ट्रवादीचं इतकं वर्चस्व राहिलेलं नाही. राष्ट्रवादी कायमच काँग्रेससोबत सत्तेत आलेली आहे, मात्र त्याच्यामध्ये देखील काँग्रेसचे सर्वाधिक सीट्स आलेले आहेत. परंतु आता राष्ट्रवादीचे देखील 2 गट झालेले आहेत, अजित पवार गट यांचा गट आणि शरद पवार यांचा गट. मात्र शरद पवार गटाने 9 उमेदवार घेऊन ठाकरेंसोबत युती केली आहे, तर अजित पवार हे स्वतंत्रपणे मुंबईत आपली निवडणूक लढवत आहेत. मात्र मुंबईमध्ये जर आपण पाहिलं गणित तर मग राष्ट्रवादीचं फार काही चालत नाही, त्यामुळे ठाकरेंच्या खरं तर मतदानावर त्यांच्या मदतीच्याच अपेक्षेवर राष्ट्रवादी आहेत की नेमके त्यांचे किती नगरसेवक निवडून येत आहेत ते. दुसरं म्हणजे अजित पवार यांनी देखील बरेच उमेदवार जे आहेत ते दिले आहेत, कारण काही स्वतंत्र लढत आहेत. मात्र पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ते निवडणूक लढवत आहेत. नवाब मलिक यांच्यावर आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांपासून जे गंभीर आरोप सुरू आहेत, त्या आरोपांचं खरं तर नेमकं जनता त्यांच्याकडे कसं पाहते, जनतेने त्यांना माफ केलं आहे का, जनताही त्यांना त्याच आरोपीच्या नजरेतून पाहते, हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि त्यांना देखील किती मॅन्डेट स्वतंत्रपणे लढून मात्र संख्या आपण जर बघितलं, दोन्ही राष्ट्रवादीचं संख्या बघितली तर किती संख्येपर्यंत ह्या महानगरपालिकेमध्ये यांचे नगरसेवक जाऊ शकतात सध्याच्या वातावरण निर्मितीनुसार? दोन्ही राष्ट्रवादीच्या आपण पाहिल्या एकत्रित जरी केल्या तरी फार फार तर अशी शक्यता वर्तवली जाते की 10पर्यंतच्या जागा, 10 ते 15 जागा ह्या राष्ट्रवादीच्या मुंबईमध्ये निवडून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित केल्या तर ते येऊ शकतात. अक्षय, तू मनसेच्या बाबतीत काय सांगू शकतोस? कारण का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत. नाही म्हटलं तरी मनसेचा प्रत्येक मतदारसंघात चांगला मतदार आहे, हे आपण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे. तुझा नेमका काय अंदाज आहे आणि MNS सोबत असल्यामुळे ठाकरेंच्या किती जागा लागू शकतात याच्या बाबतीत? एकूण आपण बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोन एकत्र आहे आणि हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय, त्यामुळं हे तितकंसं सांगणं सध्याच्या परिस्थितीत कठीण असणार आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती नगरसेवक जातील. सध्या जी परिस्थिती आहे यानुसार साधारण 1 अंकी धावसंख्या जी आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची येईल असं आहे. साधारण म्हणजे 10च्या आतमध्ये नगरसेवक आजच्या घडीला राज ठाकरे यांचे निवडून येतील असं आहे. मात्र आज उद्या 2 दिवसात ज्या पद्धतीचं वातावरण फिरलं, अधिकची मेहनत, ज्या यंत्रणा निवडणुकीच्या आदल्या रात्री राबवाव्या लागतात तशा पद्धतीच्या सगळ्या खेळी ह्या दोन्ही शिवसेना शिंदे ठाकरे गट आणि मनसे यांना जर जमल्या तर साधारण 20 नगरसेवकापर्यंत ते जाऊ शकतात. मात्र जर तसं झालं नाही, जर फक्त राज ठाकरेंची सभा यावरच अवलंबून राहिला तर साधारण त्यांना 10च्या आतमध्येच त्यांचे नगरसेवक निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आजची रात्र, उद्याचा दिवस हे अत्यंत महत्त्वाचा, कारण मराठी मतदान काढणे, लोकांना मतपेटांपर्यंत नेणे हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशाल, नक्कीच अक्षयनं ज्या पद्धतीनं मनसेच्या बाबतीत सांगितलं आहे, कारण का दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्यामुळे अंदाज लावणं तितकंच कठीण आहे असं सांगितलं आपल्या NDTV मराठीच्या सर्वच सहकाऱ्यांनी. या येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जी अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीत काय चित्र असू शकतं त्याचा एक प्रकारचा अंदाजित मांडणी किंवा वस्तुस्थिती जी मैदानावरती पाहिलेली आहे ती सगळ्यांनीच सांगितलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 2 दिवसांमध्ये
मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा आणि महापालिका कोणाच्या ताब्यात असणार हे 2 दिवसानंतर स्पष्ट होईल. जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.